ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता एक उपनिषदाची अशी पद्धत असते की त्याचा जो मंगलाचरण आहे, जो शांती मंत्र आहे, तो ती त्याची आयडिया असते, मेन आयडिया. या उपनिषदाला सांगायचंय काय तर ते आधी आपण पकडलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पहिला श्लोक अत्यंत महत्त्वाचा. दोन गोष्टींची आता मी आठवण फक्त आता करून देते आणि मग विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. की आपला रोजचा जो मंत्र आहे, शेवटी आपण म्हणतो ओम पूर्णमदः पूर्णमिदं, त्याचा अर्थ असा आहे की कुठलीही गोष्ट, आता कुठलीही एक समजा 1 किलो साखर आहे, त्यातली आपण थोडीशी एक भांडवर साखर जर बाजूला काढली तर त्याचे 2 भाग झाले. म्हणजे ती 1 किलो पूर्ण होईल का काढल्यावर? नाही, म्हणजे ती पूर्ण नाही आहे. किंवा एक पोळी घेतली, त्याचे 4 समान भाग केले, तर ते भाग कसे झाले माहिती आहे? एक बाजू आहे ती काटकोन झाली, काटकोन, आणि दुसरी जी त्याच्या समोरची बाजू आहे तो असा कंस झाला. कंस करतो की नाही आपण, तसा झाला तो. म्हणजे तो 1/4 भाग झाला पोळीचा. पूर्ण पोळी झाली का त्या पोळीपासनं भाग काढल्यावर? नाही. ह्याचा अर्थ काय? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमदः, हे कसं आहे? पूर्णम अदः. हे कसं आहे? पूर्ण आहे. पूर्णम इदं, पूर्णात पूर्ण, पूर्णम उदच्यते. पूर्णात म्हणजे पूर्ण, एखाद्या पूर्ण गोष्टीपासून जर काही बाजूला काढलं
ते सुद्धा पूर्णच होतं. असं जे आत्मतत्व आहे त्याचा आपण अभ्यास करणार, ते कधीही अपूर्ण राहतच नाही, कधीच अपूर्ण राहत नाही. ही एक मेन आयडिया आहे याची. समजायला जे कोणी नवीन ऐकत असतील त्यांना समजायला हे सुरुवातीला थोडंसं बाकीच्या गोष्टींचं बॅकग्राऊंड नसल्यामुळे थोडंसं कठीण वाटेल की हे असं कसं. तर ते बेसिकली हे असं आहे. एक जो मोठा कागद आहे तो कापला की त्याचे अर्धे भाग होतात 2, पुन्हा तो पूर्ण नाही राहत कागद. पण तसं याचं नाही आहे. हे आत्मतत्व, हे चैतन्य तत्व हे असं आहे जे आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. ते असं आहे, ते ज्याच्यात घातलं ते परिपूर्णच होऊन जातं. असं झालंय का की एखाद्याला एकच क्रिया चालू आहे, दुसऱ्याला दुसरी क्रिया चालू आहे, असं सर्वसामान्यपणे या जगात घडतंय का? की एक फक्त बोलू शकतो, एक फक्त बघू शकतो? नाही. ते आत्मतत्व ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे ते पूर्णत्वाला नेतंय, त्याला सगळ्या क्रिया ते व्यवस्थित घडवून आणतंय. आणि म्हणून मनुष्याचं जीवन चालू आहे. तर याला एक उदाहरण दिलं होतं मी की जीवशास्त्रामध्ये हे पेशींचं जे शास्त्र आहे ते असं शिकवलं जातं की एक पेशी असते, गोल पूर्ण पेशी असते. ती हळूहळू हळूहळू ती पेशी मोठी होत जाते, पण त्याचं काहीतरी एक लिमिट असतं. त्या लिमिटपर्यंत ती मोठी झाली की त्याचं विभाजन सुरू होतं, डिव्हिजन. त्याचं डिव्हिजन कसं होतं? लगेच त्याचे 2 तुकडे नाही होत, आणि 2 तुकडे झाले तर ते पूर्णत्वाला जाणारच नाही. म्हणजे या ईश्वराची किंवा या चैतन्याची ही रचना कशी आहे ते पहा की एक जी पेशी आहे ठराविक लिमिटपर्यंत गेल्यानंतर त्याची पूर्ण वाढ होते त्या पेशीची. आपल्या शरीरात अनंत पेशी आहेत. तर ते जर आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं तर आपल्याला कळतं का. सहसा ते कशाचा अभ्यास करतात 12वीची मुलं? कांद्याच्या पेशींचा अभ्यास करतात. पेशी या सगळ्यांच्या सजीवांमध्ये सारख्याच पद्धतीने ते वाढतात, कमी जास्त प्रमाणात, एवढंच. तर त्या पेशीची ठराविक लिमिटपर्यंत वाढ झाली की हळूहळू काय होतं माहिती आहे का? ती अशी थोडीशी लांबट व्हायला लागते. अंडाकार होता होता पूर्ण आडवं सिलेंडर कसं असतं, दोन्ही बाजूनी चपटं, बाजूनी गोल, खालून वरून चपटं, अशी होत होत जाऊन हळूहळू ती मध्ये अशी हळूहळू हळूहळू जुळायला लागते. पूर्ण जुळली की 2 पूर्ण गोल वेगळ्या पेशी तयार होतात आणि मग त्या एकमेकांपासून लांब जातात. प्रत्येक एकाच्या 2, 2च्या 4, 2ची म्हणजे प्रत्येकीचे 2, अशा त्याच्या 4 पेशी तयार झाल्या. अशा अनंत पेशी तयार होतात. ही पेशी तयार व्हायला काही फार दिवस लागत नाहीत. अन्नात बरोबर त्या पेशींची वाढ होत जाते. हे सांगण्याचा उद्देश एक असा होता की हे आहे आत्मतत्व. पूर्णापासून काढलं काही बाजूला तरी ते पूर्णच राहतं आणि सगळं काही शिल्लक हे पूर्णच आहे आणि आधीही जे दिसतं ते पूर्णच आहे. आणि कितीही पूर्ण नष्ट झालेलं वाटलं तरी पूर्ण हे कधी नष्ट होत नसतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? कमी होतात, वापरल्या की कमी होतात, पण तसं आत्मतत्व नाही आहे. आता आपण वळूया पहिल्या श्लोकाकडे. पहिल्या श्लोकाची मुख्य आयडिया काय होती? ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृधः कस्यचिद्वदं कस्यस्विद्धनम्. ईशावास्य ईश अवास्यम म्हणजे काय? ईश्वराने झाकलेलं, आच्छादित केलेलं, आवरण घातलेलं. म्हणजे काय आहे माहिती का? हे ईश्वराचं जग आहे. हे संपूर्ण ईश्वराचं जग आहे.
तो म्हणतो हे सगळं माझं जग आहे. उदाहरण दिलं होतं काल. कुठलंही एक दुकान घ्या, ते दुकानदाराचं विश्व असतं. दुकानदाराचं दुकान येते. मला जरी एखादी वस्तू हवी असेल तर मी लांबून सांगणार, ओ मला जरा ती वस्तू दाखवा. पटली तर त्याची किंमत देणार आणि ती वस्तू आणणार. त्याच्या दुकानातल्या सगळ्या वस्तूंना तो जसा हात लावतो तशी मी लावणार नाही, कारण त्याचा तो ओनर आहे, तो मालक आहे. मी नाही ते आणू शकत. त्याप्रमाणे ईश्वराचं असं म्हणणं आहे की हे ईश्वराचं म्हणणं म्हणजे सत्य असं आहे की ईश्वराने आच्छादित केलेलं हे सगळं आहे. म्हणजे या सगळ्या विश्वावर ईश्वराचा अधिकार आहे. संपूर्ण या विश्वावरती ईश्वराचा अधिकार. त्याचं कारण दुकानदार काय करतो? दुकानाची जागा काहीही असेल, भाड्याने असेल, स्वतःची असेल, काहीही असेल, त्याच्यासाठी तो पैसे मोजलेले असतात त्यांनी आणि ती स्वतःची करून घेतलेली असते. म्हणजे त्याची त्यांनी किंमत दिलेली आहे. त्याप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. ईश्वराने काहीतरी दिलेलं आहे त्याच्यासाठी. ईश्वराची इच्छा म्हणून ही सृष्टी निर्माण झालेली आहे आणि ईश्वराचीच ही सृष्टी आहे. म्हणजे आपण कोण आहोत? आपण पाहुणे आहोत. जरी आम्ही काहीही दिलं असलं, आम्ही आमचं स्वतःचं घर केलेलं असलं, तरीसुद्धा ते घर आम्हाला ईश्वराच्या सृष्टीत राहण्यासाठी, जसा दुकानदार आहेत, रस्त्यावर खूप दुकान आहेत, तिथली एक जागा घेतो, धंदा करण्यासाठी तो पैसे देतो जागेचे आणि तो तिथं दुकान थाटतो. त्याप्रमाणे या सृष्टीवर राहण्यासाठी आम्ही जरी स्वतःचं घर विकत घेतलं असलं, पैसे दिलेले असले, तरी ईश्वराच्या सृष्टीमध्ये आहेत. ते ईश्वराच्या सृष्टीमध्ये आहेत. ईश्वराचं आहे हे सगळं. काही काळ इथे राहण्यासाठी ते पैसे देऊन आम्ही स्वतःची सोय केलेली आहे. ते स्वतः त्याच्या मनात आहे म्हणून. नाही तर नाही देत तो. एकेकाला तो जमूच देत नाही. तू मागतोयस का मला, मग तुझी परिस्थिती चांगली राहणार नाही, नाही जमू देत. ह्याचा अर्थ काय आहे? आपण जे सगळ्या गोष्टींवर अधिकार दाखवतो. अगदी परत सांगते मी, नवीन ऐकणाऱ्यांना बॅकग्राऊंड थोडंसं नसल्यामुळे ते थोडंसं हे वाटेल, कारण काय झालंय की आणि तरीसुद्धा तसं काहीच मिस झालेलं नाही. हा पहिला मंत्र चालू आहे आपला आणि त्यात जॉईन झाल्यामुळे एकदमच कल्याण होणार आहे. तर फक्त समजावून घेण्याचा प्रयत्न करा. हळूहळू ते समजणार आहे आपल्याला. हे सगळं ईश्वराचं आहे. प्रत्येक वेळी त्याची परमिशन पाहिजे, तो काही असं म्हणत नाही आहे. पण निदान थोडंसं सांभाळून राहूया आपण. आपला अधिकार नाही चालणार आहे, त्याचा अधिकार चालणार आहे. आणि मग काल एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती, ती पण सांगून टाकते आणि पुढे जाऊ आपण. की त्यामुळे होणार आहे काय माहिती का, की आपण पाहुणे असल्यासारखं राहायचं आहे. कुठलाही अधिकार चालवायचा नाही आहे इथे. अधिकार म्हणजे मला असं वाटतं मी हे करणार आहे आणि ह्यानी असं केलं आणि त्यांनी तसं केलं. ईश्वराच्या लेकरांविषयी कंप्लेंट केलेली ईश्वराला चालत नाही. मनात तुमच्या कटुभाव असलेलं ईश्वराला चालत नाही. सगळं हे त्याचंच आहे ना. संपूर्ण विश्व हे त्याचंच आहे. आणि कुठलीही गोष्ट आपल्या जीवनात, कोणतीही गोष्ट घडती आहे, हे त्याचीच लीला आहे. त्याला जे पाहिजे ते घडतंय आणि आपण त्याच्यावर अधिकार दाखवू शकत नाही. हे अगदी एक काळ्या दगडावरची रेघ. मग असं म्हटलं की होतं काय माहिती का, मग आता आमच्या हातात काहीच नाही ना, मग जाऊ दे. हा वर्ग ऐकला ना उपनिषदाचा, की असं वाटतं की हाताबायातलं अवसानच गेलं, नकोच हे ऐकायला, त्याच्यापेक्षा जीवन सुखी बरं आहे. पण त्याच्याऐवजी सत्य काय आहे ते आपण समजावून घेऊ आणि हळूहळू त्याच्यामध्ये रुळण्याचा प्रयत्न करू. त्याचं कारण आहे, जरी आपण स्वतःचं घर केलं,
हां, सगळं माझं स्वतःची काय माझी पुस्तकं आहेत, माझा मोबाईल आहे, माझं हे माझं ते, खूप छान छान वस्तू आहेत माझ्याकडे. अरे पण त्या वस्तू एखाद वेळेस टिकतील, कारण मी म्हणजे काय एकदम लाजवाब, काही विचारताच सोय नाही आहे, इतका मी व्यवस्थित आहे त्या वस्तूंना सांभाळणारा. हां, एकदम परफेक्ट. पण तरीसुद्धा आहे काय माहिती का, त्या वस्तू टिकतील पण मला लिमिट आहे माझ्या जीवनाला. ते लिमिट संपलं की वस्तूंचं आणि माझं नातं संपणार आहे. ते लिमिट संपलं की सगळं संपलं. हे भान लक्षात ठेवून शेवटचा दिस गोड व्हावा, हे भान लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक वस्तू ही कशी आहे, आपण हॉटेलमध्ये जातो कुठे राहायला, काही नाही, तिथलं सगळं वापरतो, तिथल्या तिथे सगळं ठेवून देतो. कपाटं असतील, काय असेल, हे असेल, ते असेल, वापरायला वस्तू असतील, सगळं तिथल्या तिथं ठेवून देतो आणि घरी येतो आपलं आपलं फक्त सामान घेऊन. पण आता काय होणार आहे की सामान इथलं एकही नेता येणार नाही आहे. आपण ज्या आपल्या घरी जाणार आहे तिथे काहीही न्यायची सोय नाही आहे, काहीही नेता येणार नाही. आणि ते सामान नेलेलं वापरणार कोण? ज्याला देह नाही आहे तो वापरू शकणार आहे का? ह्याचं भान जर ठेवलं तर सगळं इथे मिटलं आहे प्रकरण. जे आज आहे ते आज वापरायचं आहे, आनंद उपभोगायचा आहे. आणि त्यात की पॉईंट हा आहे, तेन त्यक्तेन भुंजिता, म्हणजे प्रत्येक गोष्ट काय करायची आहे, काहीतरी त्याग करून काहीतरी मिळवायचं. हे आपल्याला पाठ आहे चांगलं. काहीही आपल्याला हवं असेल, एक झाडू हवा असेल, एक काहीतरी वस्तू हवी असेल, एक औषध हवं असेल, आपण काय करतो, पैसे देतो आणि ती वस्तू आणतो. म्हणजे पैशाचा त्याग करतो आणि वस्तू आपल्या ताब्यात घेतो. ह्याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. त्याच्यामुळे तेन त्यक्तेन भुंजिता हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग आता काय झालंय की हे सगळं आपल्याला कळलेलं आहे. आता त्यातली सगळ्या गोष्टी आपण समजावून घेऊया. मग आपल्याला हे असं का दिसतं, वेगवेगळ्या व्यक्ती का दिसतात, तर ही त्या ईश्वराने, त्या परमात्म्यानेच ही सोय केलेली आहे. कसली सोय केलेली आहे की तोच आहे सगळीकडे, परंतु या सगळ्या, ही सगळी जी उपकरणं आहेत यातून तो आपल्याला दिसतो. पण आपल्याला उपकरणं दिसत राहतात. म्हणजे काय, ते जे चैतन्य आहे ते व्यक्त होण्यासाठी, हे बघा, वायू, या वातावरणात वायू आहे की नाही, आपल्याला सारखा जाणवतोय का तो? नाही जाणवते. गरमीच्या वेळेस गरम हवा जाणवते, थंडीच्या वेळेस थंड हवा जाणवते. हवा जाणवते हो, पण हवा नाही आहे प्रत्यक्षात बाहेर. हवा आहे का? हवा नाही आहे. पण काय आपण म्हणतो हवा आहे का? त्या हवेवर तर आम्ही जगतो आहोत. वायू आहे बाहेर, तोच तर आम्ही मुळी श्वासात घेतो आहोत. आणि तो जरी दिसत नसला तरी तो आम्ही श्वासामध्ये घेतो आहोत आणि म्हणून आमचं जीवन चालू आहे. काही नाशनवाली घेत जातो, दुसरं काही त्याला इलाज नाही. एवढं म्हणून पण आता त्याने केलं, ते त्याचा हात सोडत नाहीत ना. आता टाकली काय, सकाळी टाकली का पावडर, ते फिरणार तेव्हा घेऊन घेतलं. सकाळी मशीन लावायला सोपं जातं.
अगं पावडर पण पाणी पडल्याशिवाय ती मिसळणार आहे का कपड्यात? फौजदार काकू बंद करा ऑडिओ. फौजदार काकू तुमचा ऑडिओ चालू आहे. प्रत्येक जीव हा आपल्याला कसा दिसतो तर आत्मतत्व हे व्यक्त होण्यासाठी त्या त्या उपकरणातून ते शिरतं त्याच्यामध्ये आणि ते व्यक्त होतं. हे सुद्धा ईश्वराचीच लीला आहे. त्याला तसं व्यक्त व्हायचं आहे. बस विषय संपला. तो सगळीकडे व्यापक आहे. आता त्याच्यात तुम्ही जर काही वेगळं वेगळं ठेवलं, सगळीकडे समजा पाणीच पाणी आहे, तर आपल्याला समजायला पाहिजे ना की मिठाचं पोतं असेल तर ते ठेवायचं नाही आहे पाण्यात. तर मिठाचं पोतं वर ठेवलं पाहिजे ना शेल्फवर, किंवा कुठलंही धान्य बिन्य ते जरा वर उचलून ठेवलं पाहिजे. बाकी एखाद वेळेस तुमचं काय लोखंडी स्टीलच्या वस्तू काहीतरी थोडंफार चालू शकेल. समजा सगळीकडे तळमजल्यावर किंवा जमिनीवर पाणीच पाणी आहे तर चालू शकेल थोड्याफार वस्तू. पण अन्नधान्य हे तुम्ही कसं ठेवणार? नाही ठेवणार, हो की नाही? तसंच एक समजा की सगळीकडे परमात्मा आहे. सगळीकडे तो परमात्मा आहे, व्यापक आहे, सर्व व्यापक आहे. मग त्याच्यात जी वस्तू मीठ असेल तर ते विरघळून जाणार. गहू असतील तर ते फुगून जाणार. स्टीलच्या वस्तू असतील नुसत्या ओल्या होतील आणि सुकून जातील. काहीवर परिणाम होईल, काहीवर परिणाम नाही होणार, काहीवर फारच वाईट परिणाम होईल. म्हणजे काय आहे? पाण्याचं काम पाणी करतं ना, त्याप्रमाणे चैतन्याचं कार्य अखंड चालू आहे. चैतन्याचं कार्य अखंड चालू आहे आणि आम्हाला ते चैतन्यच दिसलं पाहिजे. चैतन्य दिसलं पाहिजे. वस्तू, व्यक्ती आणि घटना ह्या आम्हाला दिसता कामा नये. जे काही आहे ते दिसतं आहे, बरोबर आहे, कारण आम्ही पंचमहाभूताचे, वस्तूही पंचमहाभूताच्या, व्यक्तीही पंचमहाभूताचे, म्हणून आम्हाला ते दिसतं. त्या माध्यमात आम्ही असल्यामुळे. परंतु ते आम्हाला दिसून सुद्धा आम्हाला अशी समज यायला पाहिजे की हे सगळं काय आहे? ईश्वर व्यक्त होतो आहे. ईश्वर व्यक्त होतोय. सगळ्या माध्यमातून ईश्वरच व्यक्त होतोय आणि ती आहे जीवनशक्ती. म्हणजे काय आहे ते परमतत्व जर व्यक्तच झालं नसतं आजपर्यंत तर काय झालं असतं? आजपर्यंत जर परमतत्व व्यक्त झालं नसतं तर ते काय आहे त्याचं महत्त्वच कळलं नसतं कुणाला. स्मिता करंदीकर ऑडिओ बंद करा. आणि हे परमसत्य जे आहे, हे जे परमसत्य आहे ते जीवनशक्तीच्या रूपात या उपकरणांद्वारे आपल्याला दिसतं. सगळ्या परिस्थितींचा नियंता तोच आहे. कुणाच्याही जीवनात काहीही वाईट होऊ दे आणि कुणाच्याही जीवनात काहीही चांगलं होऊ दे, त्या परिस्थितींचा नियंता तो आहे. नियंता. नियंता म्हणजे काय? नियंत्रण करणारा. बाकी त्याला कारण आम्ही असलो ती गोष्ट वेगळी आहे. आम्ही कारण आहोत पण आम्ही नियंता नाही आहोत. त्याचं कारण कोणत्या गोष्टी कधी त्याची फळं निर्माण होतात हे सगळं त्याला माहिती आहे आणि ते ॲटोमॅटिक होत राहतं. इंद्रियांचा व्यापार कसा चालवायचा ते सगळं त्याच्या हातात आहे. अंतःकरणातल्या क्रिया कशा जर आपल्या हातात असतात तर काय झालं असतं? आज काय झालं असतं?
कधी रक्तविसरण केलं असतं, कधी कंटाळाला म्हटलो असतो, आज नको आता श्वास घ्यायला मी फार दमलोय, झालं नसतं ना. सगळ्याचा नियंता तो आहे. आणि काय अहो कल्पना नव्हती, अचानक काहीतरी असं झालं वगैरे, नाही, त्याच्या मनात आलं की ते सगळं होतं. बस, सगळ्याचा नियंता तो आहे. तिथे हात टेकलेले आहेत. आणि हे एकदा आपल्याला माहिती झालं की कुठल्याही परिस्थितीत त्याला नमस्कार करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचंच आपण होऊन जायचं, त्याचंच होऊन जायचं. विषय संपला. काहीही झालं तरी माझं कल्याण कशात आहे हे तुलाच कळतंय. क्लेश होणार आहेत. अहो काय लहान मुलांच्या पायात काटा गेला, अहो मुलं थोडीशी रडतात, केवढं पाणी येतं डोळ्यातनं, तरीसुद्धा काय होतं, ते आईवडील तो काटा पूर्णपणे काढतात. तो रडत असतो, इकडे तिकडे उड्या मारतो, दाबून आई पाय धरते, दाबून वडील तो काटा काढतात की नाही त्याला बरं वाटलं पाहिजे. आपली तीच अवस्था आहे. खूप उलटपलट करून ठेवलं आहे जीवनात. आणि मग ते सरळ करण्याचं, पिळे बसलेत पिळे, ते काढण्याचं काम तो करतोय. तशात कधी काही झालं तर काय करणार, आपणच खटाटोप केलेला असतो आणि त्याच्यामुळे असं होतं. तर हे सगळं आपण समजावून घ्यायला पाहिजे. आणि तो मायबाप आहे आपला, तो जे करेल ते माझं कल्याण करेल, या प्रार्थनेची जर आपण आज रोज सवय लावली ना, तर कोणत्याही परिस्थितीत हे पाठ झालेलं वाक्य आपल्याला कायम आठवतं. नेहमी एक प्रार्थना करावी परमेश्वराला की हे परमेश्वरा, माझं अज्ञान असल्यामुळे मी नुसतं सगळ्या गोष्टी मागच सुटते, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, पण माझं अज्ञान आहे, मला कळत नाही. काय मागितलं की माझं नुकसान होणार आहे, काय मागितल्यावर मी तुझ्यापासून दूर जाणार आहे, मला समजत नाही. माझं कल्याण कशात आहे हे माझ्याहीपेक्षा जास्त तुला समजतं. आणि म्हणून तुला मी आजपासून तुझा आहे. तुला जे माझं परमकल्याण वाटेल तेच तू कर. आणि मला सगळ्यातनं तारून ने, सगळं सहन करण्याची मला शक्ती दे. ही प्रार्थना जर रोज केली ना, आपल्याला काही विपरीत झालं आहे, काही दुःखद झालं आहे असं वाटत नाही. हे बघा, नॅचरल गोष्टी असतात ना, त्याच्यावर मी अजिबात काहीही विरुद्ध बोलत नाही आहे. हां, एक प्रश्न मला जरा भेडसावतच होता, तो यालाच धरून आहे बरं का, की आपण पंचमहाभूतात्मक आहोत. म्हणजे आपण ना खरं म्हणजे 2 गोष्टींचं बनलेलो आहोत. त्यामुळे सगळा थोडासा गोंधळ आहे. म्हणजे काय, तर आपण पंचमहाभूतांनी बनलो आहोत, म्हणजे मायेपासून बनलो आहोत, म्हणजे प्रकृती. आणि पुरुषसुद्धा, कारण आपल्या अंगात चैतन्य आहे म्हणून तर आपण जीवन जगतो आहोत. जीवन चालू आहे आपलं. आता या 2 गोष्टी असल्यामुळेच आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं. मग चैतन्य आहे तर मग असं का होतं, मग दुःख का होतं, मग अशी कमतरता का आहे, का आहे, कारण पंचमहाभूतात्मक पण आपण आहोत. म्हणजे काय आहे की हे शरीर जे आहे, हे मन जे आहे, हे सगळं पंचमहाभूतात्मक ठेवायला लागलं ना. आता पाणी गार हवं असेल तर अहो काय, ते काय सुंदर दिसणारं प्लॅस्टिकचं भांडं आणायचं की काय, का छान वाटणारं काचेची बाटली आणायची. पाणी गार हवं असेल तर मातीचा माठ आणावा लागेल ना. भांडं कसं आहे हे नाही पाहायचं, भांडं मातीचं आहे पण त्याच्यात पाणी गार होतंय. तसं आमचं शरीर पंचमहाभूतात्मक आहे. ते शरीर कचकडेचं असून चालेल का, नाही. मग ते आत्मतत्व त्यातून व्यक्त होण्यासाठी ते असं थोडंसं कडक 5 गुणांनी युक्त असलं पाहिजे ते भांडं आमचं. तेव्हा कुठे त्याच्यात ते व्यवस्थित राहील ना चैतन्य. आणि तो नुसतं राहील नाही तर ते उत्तमपणे व्यक्त होईल.
मग आता होतं काय माहिती का आम्हाला, छोट्या मोठ्या गोष्टी की आता ना आम्हाला एवढं झालं तरीसुद्धा राग येतो. मी पाहिलं आहे की असं वाटतं की आता आपल्याला अजिबात राग येत नाही. म्हणजे काय असतं माहिती का, चांगलं चांगलं जोपर्यंत होत असतं, राग येण्यासारखं काहीच नसतं, तोपर्यंत राग येत नाही. आणि मग काहीतरी कधीतरी खूप भडकतं आणि मग राग येतो. आणि नंतर आम्ही काय म्हणतो माहिती का, एवढं आम्ही म्हणजे सत्संगाला जातो पण नाही अहो राग सुटत नाही, किती कठीण आहे राग सोडणं. असं काही नाही आहे. परवा मध्ये काहीतरी हा प्रश्न निघाला होता बहुतेक, आठवत नाही आत्ता, पण निघाला होता की असं काही नाही आहे ते की राग येत नाही, कंट्रोल राहतो आणि हे होत नाही आणि कोणाची आपण कंप्लेंट करत नाही, असं काही नाही आहे. प्रसंग घडला, दुःखद घटना घडली, डोळ्यातनं पाणी येतं, जवळचं मनुष्य असेल जास्त दिवस दुःख राहतं, आठवण झाली की परत परत डोळ्यातनं पाणी येतं. दूरचं मनुष्य असेल थोडा वेळ का होईना पण वाईट वाटतं, अरे अरे असं नको होतं व्हायला, आपल्यातला एक मनुष्य गेला असं वाटतं, वाईट वाटतं आपल्याला. हे काय आहेत, पंचमहाभूतांचे गुणधर्म आहेत हे. आणि आम्ही आहोत का नाही पंचमहाभूतांचे? आहोत. हे आम्हाला मानलंच पाहिजे. आमचं मन जे आहे त्या मनामध्ये हा भावनांचा खेळ चालतो आणि हा भावनांचा खेळ ज्या मनामध्ये चालतो ते मन पंचमहाभूतात्मक आहे. विवेक करणारी बुद्धी आहे ती किती सूक्ष्म असली तरी ती कमीच आहे चैतन्यापेक्षा. जरी मनापेक्षा श्रेष्ठ आहे तरी सुद्धा ती कमीच आहे, कारण ती पंचमहाभूतांची बनलेली आहे. ती विवेक करणार तो किती विवेक करणार, इतका विवेक ती करेल का? राग आलाय पण रागवूच नकोस. मग झालं, मुलगा नापास झाला तरी आई बोलणारच नाही. आई म्हणते मी सत्संगाला जाते, आता मी रागवणार नाही अजिबात. चालेल का असं? म्हणजे व्यवहारात जे आहे ते आहे. आपण म्हणतो ना, खूप माणसं कंप्लेंट करतात एवढं सत्संगाला जाऊन, खूप माणसं ते त्यांचा राग सोडतच नाहीत, बदलतच नाहीत, तर स्वभाव काही कधी असं नाही आहे. सत्संगामुळे फरक होतो. कसा फरक झाला पाहिजे आपल्यात ते बघा, की कोणतीही गोष्ट घडली नाही तर मनुष्य वेडा होईल, असं काही कधी करायचं नाही. असा कंट्रोल नसतो कधी. एक घटना घडते आणि त्याच्या विरुद्ध आपण वागतोय म्हणजे बुद्धिविद्या आहे की नाही आपल्याला, आपसूक ते होतं, आपसूक होतं. काहीतरी पाहिलं आपण, ते कुठेतरी काहीतरी ॲक्सिडेंट होतोय, होता होता कुणाला तरी वाचवायचंय, पळत जातो. हे काय आहे? चेतनाशक्ती आहे ती आपल्यातली. म्हणजे हे सगळं झालंच पाहिजे आपल्याला, ते सगळं झालंच पाहिजे. राग येण्याची घटना झाली, तो कसा व्यक्त करायचा, थोडाफार कमी व्यक्त करा, थोडाफार जास्त, पण ज्या वेळी ज्या क्षणी राग येतो ना त्या क्षणी तो व्यक्त केला जातो. प्रत्येकाची पद्धत वेगळी, त्या क्षणी तो व्यक्त होतो, पण ते टिकत नाही. हे महत्त्वाचं आहे. ते टिकलं जर नाही तर आपल्या अंगात हे मुरलं, हे जे आहे अध्यात्म हे आपल्या अंगी मुरलं म्हणायचं. एखाद्या गोष्टीला धरून बसलं किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीचा काहीतरी मनात हे असेल आपल्या, किंवा काहीतरी ती व्यक्ती अशीच आहे, अमकीच आहे, तमकीच आहे, असं जर असेल तर ठीक आहे, एखादी गोष्ट पाहिली पटली नाही, पण ते जर कायम असेल तर मग उतरलं नाही आपल्यात. ह्या ज्या गोष्टी आपण ऐकतो आहे त्या आपल्यात उतरलं केव्हा म्हणायचं? हे पहा, सगळ्या गोष्टींचे परिणाम होणारच आपल्यावर, थोड्याफार कालावधीने होणार, त्या क्षणी ते होणार. म्हणजे मग अगदीच असं नाही की अगदी काहीतरी घडतंय आणि आमच्या डोळ्यात पाणीसुद्धा येत नाही, असं नसतं. असा कंट्रोल नाही आहे. कंट्रोल हा आपण करायचा नाही आहे. काहीतरी एक समज आणून मग तो ॲटोमॅटिक कंट्रोल होतो. म्हणजे काय की भूतकाळ विसरला जातो, भरकन भूतकाळ विसरला जातो. त्या घटनेच्या आपण लवकर बाहेर येतो, एवढंच आहे. कोणतीही गोष्ट, कुणाचं शत्रुत्व, काही वाईट घडलेलं आहे, काही खूप चांगलं घडलेलं आहे,
काही अगदी मोठा पुरस्कार मिळाला आहे आणि अहंकार वाढत चालला आहे. या सगळ्या गोष्टी मनातनं भराभर निघून जातात. कारण तसंच तर मुळी आपलं जीवन आहे. काहीही टिकत नाही या दुनियेत. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवावी, आपण संपलो की आपल्याबरोबर आपली सर्टिफिकेट, आपला मोठेपणा, आपले पुरस्कार सगळं संपलं. मग कितीही भले तुमची कीर्ती पसरली असेल, पण लोकांच्या रोजच्या जीवनात लोकांना तुमचं नाव घेत बसायला वेळ आहे का? कधीतरी ते काढतील, हां बाबा एक कोणतरी ग्रेट होता, हां. त्याच्यासाठी काय करायचंय? त्याच्यासाठी काही जरूर नाही इतकी तडफड करायची. जे काही आहे मग त्याच्याबद्दल आपण आपल्या मोठेपणाबद्दल खूप अभिमान ठेवणं किंवा आपल्या काही कमतरतांबद्दल खूप मनामध्ये त्रास करून घेणं किंवा दुःखद घटनांचा त्रास करणं काही नाही. हे ऊन सावलीसारख्या गोष्टी आहेत. या सतत रोज ऊन पडतं, रोज सावली पडते. कुठल्या तरी भागात ऊन, कुठल्या तरी भागात सावली, आणि कधीतरी दिवस आणि कधीतरी रात्र होतेच. असे प्रत्येक गोष्टीला आहे. त्याच्यामुळे पंचमहाभूतात्मक आपण आहोत. तर प्रत्येक गोष्टीचा त्यावेळी तुम्हाला आपल्यावर परिणाम झालेला दिसेल, पण ज्यावेळी आपण त्यातनं लवकर बाहेर येऊ शकतो तेव्हा म्हणायचं की आपल्यात हे आत्मतत्वाचं वातावरण उतरत चाललेलं आहे. आपण आता भानावर येत चाललेलो आहोत. मग हळूहळू हळूहळू अज्ञान सगळं दूर होतं आणि प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याला फक्त आत्मतत्व दिसायला लागतं. प्रत्येक ठिकाणी ईश्वराशिवाय दुसरं काही नाही आहे. हे जरी वस्तू दिसत असल्या तरी ईश्वराशिवाय काही नाही हे समजायला लागतं आपल्याला. अविद्येचं काय आहे माहिती का? ईश्वराचं आच्छादन या सृष्टीवर आहे आणि आपल्या मनावर अज्ञानाचं आच्छादन आहे. दोघंही जबरदस्त आच्छादनात बसलेले आहेत. आमच्या मनावर अज्ञानाचं आच्छादन असल्यामुळे आम्ही सगळं हे माझं 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 करायला जातो. कारण देह म्हणजे मी आहे, मग देहासाठी जे जे लागतं ते सगळं माझं. पण ते आच्छादन जर निघालं तर हे सगळं ईश्वराचंच आहे हे आपल्याला समजायला लागेल. आणि त्याच्यामुळे काय होईल माहिती का? मनात आता कुठले विक्षेप येतील का? म्हणजे मन सुरळीत चाललेलं आहे, त्याच्यात वेगवेगळे विचार, अरे हे असं आहे की तसं आहे, हा जो मनात गोंधळ उडतो तो होईल का? विक्षेप म्हणजे मनात गोंधळ. व्यवस्थित एक काम चालू आहे त्याच्यात दुसराच कुठला तरी विचार येणं म्हणजे विक्षेप. तसं काही होईल का? शंका कुशंका येतील का? नाही. कारण सगळ्या भ्रामक कल्पना आपल्या नष्ट होतील. एक महत्त्वाची गोष्ट समजली, अरे नाही, मी ज्याच्यावर माझा अधिकार चालवतो आहे ते माझं काहीच नाहीये, काहीही नाहीये त्यातलं माझं. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे आपण कुठेतरी जातो बाहेरगावी, हॉटेल बुक करतो 4 दिवस, हां, त्याचं मूल्य देतो, हॉटेलमध्ये राहतो. 4 दिवसांनी ते हॉटेल आपलं राहत नाही. तिथे काय आपलं नाव पाठी लागत नाही. 4 दिवस त्याच्यात कोणीही शिरू शकत नाही, पण 4 दिवसांनी सोडून द्यावं लागतं ते, कारण तेवढेच दिवस ते आपलं असतं.
तशी प्रत्येक गोष्ट आपली किती दिवसांसाठी आहे? 100 दिवसांसाठी. पुढचा मागचा बाकीचा काहीही विचार करायचा नाही. प्रत्येकाचं जीवन स्वतंत्र आहे. फक्त आपल्याला हे जीवन सोपं जावं म्हणून ही कुटुंब व्यवस्था आहे, मान्य आहे. पण आपल्या स्वतःचा एकट्याचा विचार केला, कारण आत्मतत्व कोणाला मिळवायचंय? माझ्यासाठी मला. तो जर विचार केला तर इथे जन्माला येण्यापूर्वी त्यांनी माझी व्यवस्था करून ठेवली आहे. घर, दार, अन्न, धान्य, सुख, सोयी त्यांनी करून ठेवलेत. काय दिलंय मी त्याला? त्याचं काय दिलंय? काहीच दिलेलं नाहीये. आणि तरी माझा अधिकार. मूळ प्रिन्सिपल काय आहे? मूळ प्रिन्सिपल हे आहे, हे सगळं ईश्वराचं दुकान आहे. एकाही वस्तूला तुम्ही हात लावू शकत नाही. आणि तरीही इतकं फ्री ठेवलंय. सगळी माझीच लेकरं आहेत म्हणतो तो. तर आपण असे अधिकार दाखवतोय त्याच्यावर. आणि एवढं असून सुद्धा ईश्वर, तुमची आमची गोष्ट वेगळी. काही जणांना ईश्वर आहे हे माहीत नाही. काही जणांना ईश्वर कसा असेल? ईश्वर ही वस्तूच दिसत नाही. ईश्वर नाहीये, आम्ही जे करतो तेच आहे. ते नास्तिक लोक. म्हणजे इतकं सगळं असून आणि ज्यांना ईश्वर माहिती आहे त्यांना सारखी आठवणही येत नाही त्याची. इतकं संसार आहे. म्हणजे शेवटी ज्यानी आपली सगळी व्यवस्था केली आहे त्याला आपण विसरून नुसता जगतो आहे. त्यामुळे काय होतं? आपण अपूर्णच राहतो आहे. आणि परत पुढचा जन्म, परत तो अपूर्णच राहणार आहे. पूर्णत्वाला हात लावायचा आणि तो कधीही सोडायचा नाहीये. कधीच तो सोडायचा नाहीये. पूर्णत्वाला लावलेला हात पकडून ठेवायचा आहे घट्ट. आणि त्या मार्गाने पुढे चालायचं आहे आपल्याला. सांगा ना तुम्ही, हॉटेलमध्ये जाण्याआधी काही व्यवस्था केलेली असते त्यांनी? नाही. तिथे गेल्यावर करतो 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 मग देतात. आम्ही जन्माला येण्याच्या अगोदर आमची व्यवस्था करून ठेवली आहे. आता तू इथे जन्माला ये बरं का. झालं. तिथे आपण जन्माला येतो. कधी स्वप्नात विचार केला होता इतकी सुव्यवस्थित आपण जन्माला येऊ? काय दिलंय त्याला? काहीही आपण आजपर्यंत दिलेलं नाहीये. आणि ईशावास्यम जगत सर्वम, बास एकच एक. या 2 सूत्र आहेत या श्लोकामध्ये जीवनाला लागू पडणारी. ईशावास्यम जगत सर्वम. ईश्वराने आच्छादित हे जग आहे. ईश्वराच्या अधिकाराखाली हे जग आहे. ईश्वराचंच हे जग आहे. आम्ही पाहुणे आहोत. आणि तेन त्यक्तेन भुंजिता. तेन म्हणजे म्हणून. म्हणून काय आहे? त्यक्तेन भुंजिता. तुम्ही त्याग करून उपभोग घ्या. भुंजिता उपभोग घ्यावा. त्यागाने उपभोग घ्यायचा आहे. मग काहीही द्या तुम्ही त्याच्यासाठी आणि मग उपभोग घ्या. त्याग मुख्यतः त्याग कशाचा कराल? अहंकाराचा त्याग करा. ममत्वाचा त्याग करा. माझं 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 याचा त्याग करा. ईश्वर काहीच म्हणत नाही. जे लागेल ते घ्या आणि ठेवून द्या जागेवर. पुढे कोणी आलं तर ते वापरतील. संपलं. इथे राहायचंय तुम्हाला 100 वर्ष राहा. आणि म्हणून ही घरं आपली लीज होल्ड आहेत 100 वर्षासाठी. त्याच्या पलीकडे आयुष्य नाही आहे तुमचं. बास सोडून द्या म्हणतात ते. त्याच्यामुळे आपलं काय होणार आहे? सगळा आपला भ्रम नाहीसा होईल.
आणि सगळे विक्षेप सुद्धा जातील. आणि मग या विश्वामध्ये हे चांगलं ते वाईट राहणारच नाही आहे, काहीच राहणार नाही आहे. प्रत्येक वेळी आपल्याला याचं भान हवं की हे सगळं ईश्वराचंच आहे, त्याच्याच इच्छेने चालणार आहे. हे मी विसरून गेलो आहे. मला काय आवडतं, मला काय आवडत नाही, मला जे आवडतं ते मला मिळालं नाही, मला जे आवडत नाही तेच माझ्या नशिबी येतं, असं आपण म्हणतो आहे. पण तसं काही नाही आहे. हे सगळं जग हे काय आहे, ईश्वराच्या आधिपत्याखालीच चाललेलं आहे आणि तो ठरवतो सगळं. आणि जे आहे ते आपल्या आधी प्रथम बुद्धीला पटलं पाहिजे, मनात भरून राहिलं पाहिजे. अंतर्मनामध्ये त्याचे ठसे उमटले पाहिजेत आणि मग ते आपल्या अंतःकरणात एकदम आपण ते धारण करू शकतो. कसं? हे जग ईश्वराने आच्छादलेलं आहे. मग ईश्वर सगळीकडे दिसलाच पाहिजे. तो काय गणपती दिसायला पाहिजे असं नाही. निर्गुण निराकार ईश्वर ती शक्ती आहे, सगळीकडे ती शक्ती आहे. ती कशी व्यक्त होते काही जरूर नाही पाहायची. ईश्वरच आहे, ईश्वरच आहे, सगळीकडे ईश्वर आहे, सगळीकडे ईश्वर. आणि काय होईल माहिती का? काही भीतीचं कारण आहे का? माझ्याबरोबर तर ईश्वर आहे, अजून कोण पाहिजे? कोणाचीच गरज नाही. ईश्वर असल्यावर काय पाहिजे? सगळ्यात जास्त रक्षण कोण करू शकतो? ईश्वर करू शकतो. काय माझ्याजवळ नाही आहे? ईश्वराला माहिती आहे ना ते कसं चालवायचं माझं जीवन, तो चालवेल. थाळी दिली आहे, अन्न पण तोच घालेल. काय करायचं? दिलंय ना, शरीर मनबुद्धी नावाचं उपकरण दिलेलं आहे त्यांनी. ह्याचा अर्थ असा नाही आहे की मला तो असेल हरित देईल खाटल्यावरी, असं नाही आहे. मला माझी बुद्धी चालेल तेवढं चालवायचंच आहे, पण प्रयत्न करूनही काही जर कमी जास्त होत असेल तर तिथे हा भाव असेल तर कसलाच त्रास होत नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे, अहंकार आणि अधिकार चालवणं हे आपलं हळूहळू या ज्ञानामुळे कमी होईल. आणि जर असं जर म्हटलेलं आहे की हे सगळं विश्व ईश्वराने आच्छादित आहे, ईश्वराचंच आवरण आहे या विश्वावर, असं जर म्हटलं तर हे वाक्य आता आपल्या मनामध्ये ठसवायला पाहिजे. हो, सगळीकडे ईश्वरच आहे. मग तरीसुद्धा असं कसं झालं असं नाही म्हणायचं. सगळीकडे ईश्वर आहे, त्याच्या मनात जे असेल ते होणार आहे. ह्याचा अर्थ असा नाही की मी माझी दक्षता सगळी घालवून टाकायची, मी दक्षच राहायचं नाही, असा अर्थ आहे का? नाही, मला दक्षतेने राहायचंच आहे, कारण मला मनुष्य केलंय, चांगली जबरदस्त बुद्धी देऊन मला मनुष्य केलंय ईश्वराने. माझी सगळी इंद्रिय मला चालवायचीच आहेत, पण तरीसुद्धा बॅकग्राऊंडला हे सत्य आपल्याला आजमावलं पाहिजे की हे सगळं ईश्वराचं आहे. सगळीकडे ईश्वर आहे, त्याला जे हवं असेल तेच होणार आहे, दुसरं तिसरं काही होणार नाही. आणि ईश्वर आपल्या लेकरांचं कल्याण करतो. आज जरी ते कल्याण नाही दिसलं, हे बघा पाऊस येतो व काहीतरी खूप कोरडं झालेलं आहे सगळीकडे. आता खूप पाऊस आलाच नव्हता तो, आता कोसळायला लागला. आता तो पाऊस आल्यामुळे काय झालं, सगळीकडची जमीन ओली झाली आणि पेरणीला योग्य अशी ती जमीन होईपर्यंत तो पाऊस पडला कानाकोपऱ्यांमध्ये. त्याच्यामुळे सगळे शेतकरी आनंदी झाले. शहरातली लोक नाकं वाकडी करायला लागली. काय हे सगळं पाण्यात चालावं लागतं. म्हणजे कोणासाठी तरी सुखाची गोष्ट असते, कोणासाठी तरी दुःखाची गोष्ट असते. तो बिचारा ईश्वर तरी काय करणार आहे?
त्याचं कार्य अखंडितपणे चालू आहे. त्याचं कार्य हे सगळ्या संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी, मानवजातीसाठी पण नाही, सजीवांसाठी पण नाही, संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी. तो संपूर्ण सृष्टीचा विचार करतोय. अहो म्हणजे हे काय आपल्या देशाचं पण नाही, संपूर्ण सृष्टीचा विचार करतोय ईश्वर. मग त्याच्यात किती देश आले, काय आलं, बापरे, एवढा मोठा जर त्याचा विचार आहे, किती आपण अगदी एखाद्या संपूर्ण एक मोठं झाड आहे, त्याच्यावरची एक बारीक आळी कशी असते, इतकं अगदी सूक्ष्मवत आपलं जीवन आहे. काय उपयोग आहे त्याचा? का इतकं आपण महत्त्व देतोय स्वतःला हेच कळत नाही. ईश्वराला सगळ्यांचं परमकल्याण, त्यानेच तर ही सृष्टी निर्माण केली आहे. त्याच्यामुळे आज जरी मला पाऊस असा वेडावाकडा दिसत असला, मला बाहेर जायचा कंटाळा येतो, मला ओल्यात जावं लागतं, मला छत्री न्यावी लागते, मला काहीतरी ओल्यात गेलं की सर्दी होते, ओलं झालं की, अरे म्हणजे काय, मी म्हणजे सगळं जग नाही ना. काहीतरी चांगलं होण्यासाठी हे होतंय. ह्याचा अर्थ माझ्याही आजूबाजूला, माझ्याही जीवनात काहीतरी चांगलं होण्यासाठी काहीतरी घडतंय. मग त्याला चांगलं आणि वाईट हे नाव मी देणार आहे, कारण मी अज्ञानी आहे. चांगलं वाईट, यश अपयश, मोठेपणा छोटेपणा काहीही नाही आहे. मनाने निर्माण केलेल्या भ्रामिक गोष्टी आहेत, भ्रम निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत. तसं काहीही नाही आहे. काही मोठेपणा नाही, काही लहानपणा नाही, काही नाही, कशाचंच काही नाही आहे. हा सगळा आपला भ्रम आहे. केवळ आमचं काय आहे की आम्ही एक कोणतरी व्यक्ती आहोत आणि आमचं काहीतरी खास आहे हे आपल्याला वाटतंय. इंद्रियांना अनुभव येतो, इंद्रियांना आपल्या अनुभव येतो, काहीतरी दिसतं. ते दिसल्यानंतर काय होतं, आपल्याला समजतं, अरे हो हे इथं डेंजरस आहे, इथं जायला नको, खड्डे खणलेले आहेत रस्त्यात, नाही इथून जपून जायला पाहिजे वाहन नेताना. मग काहीतरी दिसतं, अरे काहीतरी आवाज झाला, ॲक्सिडेंट झालाय का बघून येऊ, कोणाला तरी वाचू. हे काय होतं, कानांना, डोळ्यांना. हे सगळं काय आहे, त्यांनी व्यक्त केलेलं आहे सगळं. हे जे काही प्रत्येक आमची हालचाल आहे, आज ईश्वराची स्तुती सुद्धा केवळ त्याच्या मनात आहे. केवळ त्याच्या मनात आहे म्हणून तो करून घेतो, नाही तर काहीही नाही. सगळे 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 जे गुणधर्म आहेत आमच्या शरीराचे, मला वाटतं मी निर्णय घेतला, मला वाटतं मी छान विचार केला, काहीही नाही. ह्याचा अर्थ असा पण नाही की वाटेल ते करायचं आणि म्हणायचं की काय सगळं तोच घडवून आणतो ना, मग काय आता चांगलं करायचा प्रयत्न केला आपण, सगळं तोच घडवून आणतो आणि आपण निष्काळजी वागायचं, असं पण नाही त्याचा अर्थ. आणि अध्यात्म कधी असं वेडवाकडं सांगतच नाही. त्यातला नेमकेपणा आपण समजून घेतला पाहिजे, लक्षात आणला पाहिजे. आपण अतिशय काटेकोरपणे वावरायचा प्रयत्न करायचा, पण त्यातनं कधी कमी जास्त होत गेलं तर ते सगळं त्याच्याच मनात आहे. कमी पण झालं तरीसुद्धा आणि जास्तही झालं तरीसुद्धा त्याच्याच मनात आहे ते, आणि त्याला जे पाहिजे तसं होईल. आपण नेहमी चांगलं कसं, साधू सज्जनांसारखं आपण कसं वागायचं, योग्य रीतीने शक्यतोवर आपण निर्णय कसे घ्यायचे हेच तर आपण बघतही आलोय. ते काय आपल्याला सांगायची गरज नाही. पण त्यातनं जर काही झालं, मोठेपणाही आम्हाला मिळाला तरीसुद्धा ते केवळ त्याच्या मनात आहे. लहानपणाही मिळाला तरी त्याच्या मनात आहे. कित्येक लोक
आज या ज्ञानाचे खूप दूर आहेत, तेही त्याच्याच मनात आहे की त्यांनी अजून संसार करावा, अजून त्यांनी अनुभव घ्यावेत, म्हणजे ते पक्क होईल भांडं आणि मग त्यांनी इकडे वळावं. आज जे लोक इथे हजर आहेत तेही त्याच्याच मनात आहे की खरं स्वरूप आपल्याला जाणता यावं, ही इच्छा या लोकांमध्ये व्यक्त व्हावी, हेही त्याच्याच मनात आहे. काय होतं आपलं की आपल्याला ना ते मनामध्ये संस्कार नाही आहेत. कारण अनेक जण म्हणतात, अनेक जण काय म्हणतात, हे देह म्हणजे तू आहेस. लहानपणी मुलांना शिकवतात की काही पण, मग समजा उदाहरणार्थ काही घ्या, प्रकाश, प्रकाश तुझं नाव आहे, प्रकाश कुठे आहे, मग तो पोटाला हात लावून दाखवतो तो बाळ, इथे इथे इथे. म्हणजे देह म्हणजे मी ही कल्पना पक्की होते. आणि ते संस्कार, आमचेही संस्कार तसेच असतात मुलांना सांगायला. त्याच्यामुळे ते चालत आलेले संस्कार असल्यामुळे काहीही दिसलं तरी ते आम्ही आमच्या देहाशी रिलेट करतो आणि मग ते आम्ही ठरवतो चांगलं वाईट. चांगलं वाईट काहीही नाही आहे या दुनियेत. तर आमचे संस्कार आता असे झाले पाहिजेत. मनावर ठसवण्याचं काम आमचंच आहे की सगळं काय आहे, सगळीकडे ईश्वर आहे या विश्वामध्ये. आणि हे असं पाहून म्हणजे प्रत्येक वस्तू पाहून, अरे इथं परमात्मा आहे, की स्वतःतल्या परमात्म्याची आठवण. हे बघा, याचा आपल्याला अनुभव येतो. केव्हा येतो? मंदिरात जातो आपण. मंदिरात समोरून जातो, कधी मंदिराच्या आत जातो. त्याच्यासाठी कधी लाईन लावतो. मंदिराच्या आत गेल्यानंतर आपण डोकं टेकवतो किंवा त्या मूर्तीकडे बघत डोळे मिटतो. सगळं भान हरपतो. म्हणजे काय होतं, नेमकं काय होतं तेव्हा? काय होतं? आपल्याला तिथे ईश्वर दिसतो ना, मूर्ती नाही दिसत. मन त्यातल्या ईश्वरत्वाशी एकरूप होतं आपलं. ईश्वरत्वाशी मन एकरूप झालेलं असतं. हेच इथे आपल्याला ऋषी सांगतायत की इथली जी प्रत्येक गोष्ट आहे ना, ती तुम्हाला तुमचं भान करून देते. सगळीकडे ईश्वरच व्यापलेला आहे. अरे नवीन फूल आलं, काय हे आत्मतत्व आहे, काय दिसतंय हे आत्मतत्व, असं दिसलं पाहिजे आपल्याला. काय किमया आहे ईश्वराची. अशी जर आपल्याला संकल्पना आपल्या मनामध्ये दृढ झाली तर ते संस्कार होतील आणि आपल्याला सगळीकडे ईश्वरत्वच दिसायला लागेल. ते संस्कार आता आपल्यावर स्वतःवर केले पाहिजेत. आणि तेच आत्मसाक्षात्काराचा तोच एक मार्ग आहे. म्हणजे मग वेगळं करावं लागेल, ध्यान पण करावं लागेल, पण ध्यानाला त्रास नाही होणार. आता दिवसभर ते विचारच आहेत आमच्या मनात, रुळलोय आम्ही त्या विचारांमध्ये. सगळीकडे ईश्वर आहे, माझ्या मनात सुद्धा ईश्वर आहे. ध्यानाला बसलं की ध्यान झालंच पाहिजे. सत्याचं दर्शन होणं अतिशय सोपं आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं काही सांगावंच लागणार नाही की आसक्तीचा त्याग करा, विषयांचा मोह टाळा. बेसिक पातळीवर ठीक आहे. सगळीकडे जर ईश्वर दिसला, कर्म केलेलं आहे, कर्मामध्ये ईश्वर दिसलेला आहे आम्हाला.
ईश्वराचरणी ते समर्पित केलेलं आहे, ते उत्तम केलेलं आहे ईश्वराची सेवा म्हणून, सगळं केलेलं आहे. मग आता काय, आता जे फळ यायचं असेल ते ईश्वराची इच्छा